हॅलो फ्रेंड्स, तर आत्ता आज आपण व्हिडिओमध्ये आजच्या बघणार आहोत इनहेरिटन्स तर बघून झाला, इंटरफेस पण बघून झाला, बघणार आहोत पॅकेज. ओके, तर आजच्या व्हिडिओचा आपला कॉन्टेंट असणार आहे की डिफाईन पॅकेज कसा असतो, परत पॅकेज कसा क्रिएट केला जातो, त्याला ॲक्सेस कसा केला जातो, इम्पोर्ट कसा केला जातो, ह्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत. पहिल्यांदा बघून घे की पॅकेजवरती क्वेश्चन एक्झामला काय विचारलं होतं. ओके, तर पॅकेजवरती क्वेश्चन कोणते कोणते आलेले आहेत, तर हे टोटल क्वेश्चन मी आहेत ना, सर्व जे काही रिपीटेड क्वेश्चन आहेत तेच काढले ते तुम्ही बघून घ्या. क्वेश्चन असा आला होता समर 25ला, म्हणजे आत्ताच रिसेंटली क्वेश्चन आलेला आहे. क्वेश्चन असा आहे की डिफाईन पॅकेज, हाऊ टू क्रिएट युजर डिफाईन पॅकेज. ओके, अँड एक्सप्लेन विथ एक्झाम्पल. म्हणजेच पॅकेज म्हणजेच की काय, तो क्रिएट कसा करतात युजर डिफाईन पॅकेज, अँड त्याच्या एक्झाम्पलसोबत तुम्ही मला इथे एक्सप्लेन करा. ओके, विंटर 24ला काय आला, एक्सप्लेन हाऊ टू क्रिएट अ पॅकेज अँड इम्पोर्ट इट विथ सुटेबल एक्झाम्पल. म्हणजे पॅकेज तुम्ही कसा क्रिएट कराल आणि त्याला इम्पोर्ट कसा कराल, सुटेबल एक्झाम्पलने सांगा. हा क्वेश्चन समर 24ला आला होता जेव्हा मी एक्झामला होतो. तर हा क्वेश्चन आहे ना, तुम्ही ChatGPT करा किंवा तुम्ही शोधून काढा, कारण की हा बघा सेम पॅकेजची तर डेफिनेशन लिहायचे आहे. सिग्निफिकन्स आपल्याला सिलेबसमध्येच नाही दिलेत. हा एक फक्त असा बोलू शकतो ना की कधी कधी असं टाकतात एकदम क्वेश्चन, तसा त्या टाईप टाकला होता, नोट रिपीटेड क्वेश्चन्स. सिग्निफिकेशन्स ऑफ सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट हा कधीच विचारत नाही, फक्त एकदाच विचारलेला आहे. राईट एक्झाम्पल टू इल्युस्ट्रेट द युजेस अँड बेनिफिट ऑफ युजिंग पॅकेज. म्हणजे पॅकेज कसं यूज करतात ना, ते फक्त इथे एक्झाम्पल द्यायचा होता. ओके, सिग्निफिकन्स फक्त ChatGPTवरनं किंवा तुम्हाला जसं भेटतील प्लॅटफॉर्मवरून तुम्ही काढू शकता. मी कुणाला प्रमोट करत नाही आहे, फक्त तुम्हाला सांगतोय. ओके, समर 23ला कोणता आला होता फ्रेंड्स, की डिस्क्राईब द पॅकेज विथ इन जावा विथ सुटेबल एक्झाम्पल. सेम समर 20ला काय आलं, एक्सप्लेन हाऊ टू क्रिएट पॅकेज अँड इम्पोर्ट इट विथ सुटेबल एक्झाम्पल. क्वेश्चन तोच रिपीट होतोय की पॅकेज म्हणजेच की काय, हाऊ टू क्रिएट पॅकेज, हाऊ टू इम्पोर्ट पॅकेज. तर याचे मी तुम्हाला 2 आन्सर देईन, ते 2 आन्सर तुम्ही लर्न करून ठेवा. जर डिफाईन पॅकेज विचारला, हाऊ टू क्रिएट युजर डिफाईन पॅकेजला, तर आन्सर कोणता यायचा. आणि जर इम्पोर्ट करायचा क्वेश्चन आला, हाऊ टू क्रिएट अँड इम्पोर्ट पॅकेज, तर त्याचा आन्सर कसं लिहायचा, हे 2 तुम्हाला मी आन्सर त्याच प्रोव्हाइड करणार आहे. जर अजून पण तुम्ही हा व्हिडिओ लाईक केला नसेल ना, तर पहिल्यांदा लाईक करून घ्या, नाहीतर जावाचे पुढचे व्हिडिओ मी अपलोडच करणार नाही. ओके, आणि तुम्हाला काय करायचं आहे, एक छोटासा कमेंट ड्रॉप करा, कारण हे क्वेश्चन शोधायला खूप टाईम लागतो. एक एक प्रश्न शोधा की हां बाबा पॅकेजवरती कोणता क्वेश्चन विचारला होता, कोणता नाही. तर प्लीज एक कमेंट झाला पाहिजे या व्हिडिओसाठी. तर बघा पॅकेज म्हणजे ठीक आहे, क्वेश्चन सेम येणार आहे की डिफाईन, सॉरी माय बॅड. ओके, लेट्स मी चेक्स. ओके, डिफाईन पॅकेज, हाऊ टू क्रिएट युजर डिफाईन पॅकेज अँड एक्सप्लेन विथ एक्झाम्पल. सेम क्वेश्चन आहे. तर पॅकेजेस म्हणजेच की काय, तो आपण पहिले बघून घेऊया. जावा प्रोव्हाइड मेकॅनिझम फॉर पार्टिशनिंग द क्लास नेम स्पेस इनटू मोर मॅनेजेबल पार्ट. म्हणजेच की काय, जी काही क्लास आहे तुमची त्याला पार्टिशनिंग करतो, पार्टिशन. इंडिया वर्सेस पाकिस्तान, इंडिया आणि पाकिस्तानला पार्टिशन झाला. असा असला क्लासच्या नेम स्पेसला काय करणार आहे, पार्टिशन्स करणार आहेत. कशामध्ये, एक मॅनेजेबल पार्टमध्ये, जो मॅनेज करेल त्या पार्टला. दिस मेकॅनिझम इज द पॅकेज. त्या मेकॅनिझमला काय बोलतात फ्रेंड्स, पॅकेज. पार्टिशनिंग ऑफ द क्लास नेम स्पेस इन टू मोर मॅनेजेबल पार्ट. म्हणजेच मेकॅनिझम ऑफ पार्टिशनिंग करायचं आहे. आपण इंडिया पाकिस्तान का पार्टिशनिंग केलं फ्रेंड्स, कारण की आपल्याला मॅनेजेबल पार्ट पाहिजे होतं, आपल्याला टाईपने जगायचं होतं म्हणून, आणि केलं तर बरोबर आहे ना. जर बरोबर आहे तर येस करा कमेंटला खाली. ओके, तर बघा त्याचप्रमाणे क्लास नेम स्पेसला मॅनेजेबल करायचं, मॅनेजेबल पार्टमध्ये पार्टिशनिंग करायचं, त्या मेकॅनिझमला आपण म्हणतो पॅकेजेस. ओके, द पॅकेज इज अ बोथ नेमिंग अँड विजिबिलिटी कंट्रोल मेकॅनिझम. हा पॅकेज काय आहे, तर एक नेमिंग आहे आणि विजिबिलिटी कंट्रोल. विजिबिलिटी मी सांगितलेले आहेत, पब्लिक, स्टॅटिक, प्रायव्हेट, कंट्रोल करणारा एक मेकॅनिझम आहे. त्यालाच तुम्ही काय बोलता, पॅकेज बोलता फ्रेंड्स. ओके, पॅकेजची डेफिनेशन समजली. आता क्रिएट कसा करायचा पॅकेज ते आपण बघून घेऊया. पॅकेज कॅन बी क्रिएटेड बाय इन्क्लुडिंग पॅकेज ॲज द फर्स्ट स्टेटमेंट इन द जावा सोर्स कोड. म्हणजे जर काय तुम्हाला पॅकेज क्रिएट करायचा असेल तर तुम्हाला पहिल्यांदा पॅकेज हा
लिहावा लागेल किंवा क्रिएट करावा लागेल जावाच्या सोर्स कोडमध्ये. ओके, परत बघा काय, एनी क्लास डिक्लेअर विदिन दॅट फाईल विल बिलॉंग टू द स्पेसिफिक पॅकेज. म्हणजे कोणती पण क्लास त्याच्यामध्ये डिक्लेअर केली असेल त्या फाईलमध्ये बिलॉंग असेल स्पेसिफिक, तर तो त्या क्लासमध्ये काय केला, तो डिक्लेअर केला. तर हा पॉईंट खूप सोपा आहे. एनी क्लासेस डिक्लेअर विदिन दॅट फाईल विल बिलॉंग टू द स्पेसिफिक पॅकेज. हा तुमच्या मॉडेल आन्सरमधला आन्सर आहे फ्रेंड्स. सो तुम्हाला हाच करायचा आहे, कारण की पेपर चेकिंग होती तुमची ऑनलाईन, डिजिटल चेकिंग सुरू झालेली आहे. तर तुमचे जर हे वर्ड टू वर्ड मॅच झाले ना, आउट ऑफ देऊन जातील तुम्हाला. ओके, तर पुढे बघा, पुढचं पॉईंट काय ते समजून घेऊया. थर्ड पॉईंट, पॅकेजमधला कसा करेक्ट करायचा. पॅकेज डिफाईन द नेम स्पेस इन विच क्लास आर स्टोअर्ड. म्हणजे ज्यामध्ये क्लास स्टोअर केलेले असते त्याच्या नेम स्पेसमध्ये काय केला, तो डिफाईन केला जातो पॅकेज. कसा पॅकेज क्रिएट करायचा, सिंटॅक्स काय याचा, सर्व आपण गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. बघा, सिंटॅक्स कसा पॅकेज क्रिएट करायचा. तर पॅकेज आपण मी बोललो जसं आपण पॅकेज नेम यूज करतो, मी केलं इथं नेम पॅकेज आणि PKG पॅकेजचा मी नेम दिला. तुम्ही काय पण द्या, बॉक्स द्या, क्लास 1 द्या, स्टुडंट द्या, तुमच्यावर ते डिसाईड करतो. इथं सांगितलं आहे की हिअर PKG इज द नेम ऑफ द पॅकेज. PKG काय आहे, पॅकेजचा नेम आहे, बरोबर आहे. सच दॅट पॅकेज माय पॅक. आता समजा मी घेतला पॅकेज आणि माय पॅक नावाचं मी काय केलं, एक पॅक नको समजू, माय पॅक म्हणजे माझा एक पॅकेज. तर तिथं मी पॅकेज क्रिएट केलेला आहे. आय होप हा समजला तुम्हाला पॅकेज कसा क्रिएट करायचा. आता बघा, पॅकेजेस आर मिरर बाय डायरेक्टरीज. पॅकेज काय आहेत, मिरर बाय डायरेक्टरीज. हे शब्द, या लाईनीचा अर्थच असा होतो फ्रेंड्स की डायरेक्टरीज आहेत ना, डायरेक्टरीजमध्ये पॅकेजेस स्टोअर करण्याचं काम करतो. जावा यूज फाईल सिस्टीम डायरेक्टरीज टू स्टोअर द पॅकेजेस. आता डायरेक्टरी आलाय म्हणजे फाईल तर येणारच. मला सांगा, डायरेक्टरीजमध्ये तुम्ही काय करताय, फाईल स्टोअर करता. म्हणून जावामध्ये काय केला, तो फाईल सिस्टीमचा डायरेक्टरी यूज केली जाते टू स्टोअर द पॅकेजेस. समजून घ्या खालची लाईन काय, द क्लास फाईल ऑफ एनी क्लास विच आर डिक्लेअर इन द पॅकेज मस्ट बी स्टोअर इन द डायरेक्टरी विच हॅज द सेम नेम ॲज द पॅकेज नेम. द डायरेक्टरी मस्ट मॅच विथ द पॅकेज नेम एक्झॅक्टली. म्हणजे जो काही तुमचा पॅकेज नेम आहे आणि तुमची डायरेक्टरी नेम आहे ती नेहमी काय असणार आहे फ्रेंड्स, जी तुम्ही डिक्लेअर करणार ती सेम असणार आहे तुमच्या पॅकेज नेमनुसार. ओके, आता बघा, a hierarchy can be created by separating package name and a sub package name by a period start as package1 dot package2 dot package3 which require directory structure as package1 package2 package3. म्हणजेच जर समजा तुमचा पॅकेज1 समजा P1 डॉट P2 डॉट P3 असेल, तर तुम्हाला जर डायरेक्टरीमध्ये पाहिजे असेल तर तुम्हाला इथं स्लॅशेस द्यायला लागतील. तसं इथे केलेलं आहे. दिसे तुम्हाला बघा, पॅकेज1 केला आहे म्हणून पिरियड ॲज पॅकेज1 विच रिक्वायर डायरेक्टरी सच ॲज पॅकेज स्लॅश पॅकेज2 स्लॅश पॅकेज, सॉरी माय बॅड फ्रेंड्स, ओके, अँड पॅकेज3. ओके, इतका समजला असेल. मी सांगतो तुम्हाला की काय, जसं तुम्ही पॅकेज क्रिएट केला आहे एका डायरेक्टरीमध्ये, म्हणजे पॅकेज नेम म्हणजे पॅकेज1 पॅकेज2 पॅकेज3, नीट आहे का, पॅकेज1 पॅकेज2 पॅकेज3. तर तुम्हाला ते कसं ॲक्सेस करायचं आहे पॅकेज डायरेक्टरीमध्ये, तर पॅकेज1 स्लॅश पॅकेज2 स्लॅश पॅकेज3. नेम सेम असेल, फक्त डॉटच्या जागी तुम्हाला यूज करायचं आहे स्लॅश, दॅट्स इट. एक्झाम्पल बघून घेऊया. बघा, एक्झाम्पल काय यायचा फ्रेंड्स, खूप सिम्पल एक्झाम्पल आहे. सॉरी, सिंटॅक्स पहिले बघून घेऊया, ॲक्सेस पॅकेज कसा करायचा, नंतर आपण एक्झाम्पल बघू. माय बॅड, थोडी पण मिस्टेक मी पण करू शकतो. ओके, ठीक आहे, पण या व्हिडिओमध्ये नाही मिस्टेक आहे कोणतीच. तर बघा, टू ॲक्सेस द पॅकेज इन जावा सोर्स फाईल इम्पोर्ट द स्टेटमेंट ऑकर इमिडिएटली फॉलोविंग द पॅकेज स्टेटमेंट इफ इट एक्झिट अँड बिफोर एनी क्लास डेफिनेशन. म्हणजे काय सिंटॅक्स आहे, इम्पोर्ट पॅकेज पॅकेज डॉट क्लास नेम आणि इथं तुमचा क्लोज करण्यासाठी जे तुम्ही डॉट आणि खालती सेमिकॉलन तो आपण यूज करतो तसं. ओके, बघा, जर एक्झाम्पल तुम्हाला बेटर अंडरस्टँडिंग होईल काय. तो समजा मी एक पॅकेज क्रिएट केला आहे, पॅकेज1 नावाचं पॅकेज क्रिएट केलं आहे. आता मी आलो पब्लिकमध्ये, मी क्लास घेतली बॉक्स नावाचा, मी क्लास घेतला आहे. आणि आता मग सांगा, बॉक्सला काय असतो, लेंथ असते, ब्रेथ असते, हाईट असते.
व्हॅल्यू डिक्लेअर केले 5, 7, 8 ही मी माझ्या इंटिजरमध्ये घेतलं आहे, कारण की 5, 7, 8 हे इंटिजर बनून आहे म्हणून व्हेरिएबल डिक्लेअर केला LBH. काय डाऊट असेल? आय थिंक सो. काही डाऊट नसलं पाहिजे लाईनीमध्ये. पॅकेज क्रिएट केला पॅकेज 1. पब्लिक व्हॉइडमध्ये डिस्प्ले केला system.out.println व्हॉल्यूम इज प्लस L इंटू B इंटू H. L इंटू B इंटू H हा तुम्हाला व्हॉल्यूम देणार आहे. प्रिंट का होणार आहे? व्हॉल्यूम इज प्लस जो L इंटू B इंटू H यांची जी काय मल्टिप्लिकेशन असेल ती. पण पॅकेज थ्रू कसा ॲक्सेस करायचं याला ते बघून घ्या. याच्या खालतीच लिहा. जागा नव्हती माझ्याकडे खालती लिहायला म्हणून मी लिहिलं नाही आहे. तुम्ही याच्या खालतीच लिहा. ओके. तर बघा कसं तुम्ही ॲक्सेस करू शकता. तर सिम्पल टेक्निक आहे फ्रेंड्स. ॲक्सेस करण्यासाठी घ्या सोर्स फाईलमध्ये. ओके. सोर्स फाईलमध्ये काय करायचं? सोर्स फाईलमध्ये सोर्स जी तुमची सोर्स फाईल आहे इम्पोर्ट कीवर्ड यूज करायचा package1.box. पॅकेज 1 काय पॅकेज 1 हा बघा मी इम्पोर्ट केला ह्या पॅकेज 1ला डॉट देऊ या बॉक्सला म्हणजे जी काय माझा क्लास आहे त्याला package1.box म्हणजे जो तुम्ही पॅकेज क्रिएट केलेला आहे त्यासोबत डॉट तुमचा क्लास नेम इतकं त्याला इम्पोर्ट करायचं सोर्स फाईलमध्ये. तो केल्यानंतर काय करायचं बघा क्लास घेतली व्हॉल्यूम नावाची. आता इथे मी न्यू क्लास घेतलेला आहे व्हॉल्यूम नावाची. पब्लिक स्टॅटिक व्हॉइड मेन स्ट्रिंग आर्ग्युमेंट जो तुमचा मेन फंक्शन आहे. बॉक्स नावाचा बी म्हणजे जो तुमचा क्लास आहे त्याचा मी बी ऑब्जेक्ट क्रिएट केला. न्यू बॉक्स क्लोज केला आणि बीने डिस्प्ले मेथडला मी कॉल केलं. ती डिस्प्ले मेथड माझ्या क्लास बॉक्समध्ये अवेलेबल आहे. मग तुम्हाला जो काही तुमचा व्हॉल्यूम आहे तो डिस्प्ले होणार आहे. छोटासा एक्झाम्पल आहे तुमच्याच मॉडेल आन्सरमध्ये दिलेला आहे. लिहून घ्या नोटबुकमध्ये. लर्न करायला सुरुवात करा. आणि आता जो दुसरा आन्सर आहे तो पण मी तुम्हाला एक्स्ट्रा क्वेश्चन कसा येतो फ्रेंड बघा की एक्सप्लेन हाऊ टू क्रिएट अ पॅकेज अँड हाऊ टू इम्पोर्ट इट. म्हणजे पॅकेज क्रिएट कसा करायचा आणि त्याला इम्पोर्ट कसा करायचा हा क्वेश्चन एक येतो. तर स्टेप बघा काय तुमच्या मॉडेल आन्सरमध्येच येतं बघा. स्टार्ट द कोड बाय कीवर्ड पॅकेज फॉलो बाय द पॅकेज नेम. म्हणजे तुम्ही काय करा स्टार्ट करा कोडला पॅकेजच्या नावाने तो फॉलो केला पाहिजे पॅकेज नेमने. म्हणजेच पॅकेज माय पॅकेज सेम बरोबर आहे. म्हणजे पॅकेज लिहायचा माय पॅकेजने फॉलो करायचा नेमनी फॉलो करायचा. कम्प्लीट द कोड विथ ऑल रिक्वायर्ड क्लासेस इनसाइड द पॅकेज विथ द ॲप्रोप्राइट ॲक्सेस मॉडिफायर्स. म्हणजेच की काय जो तुमचा काही कोड आहे ना तो जो तुम्हाला कोड रिक्वायर द क्लासेसच्या इनसाइडमध्ये कम्प्लीट करा विथ ॲप्रोप्राइट ॲक्सेस स्पेसिफायर. म्हणजे जो तुमचा ॲक्सेस स्पेसिफायर म्हणजे पब्लिक प्रोटेक्टेड व्हॉइड काय असेल ते प्रॉपर कोड तुम्ही कम्प्लीट करा. कंपाईल द कोड विथ जावा सी टू गेट द डॉट क्लास फाईल. कंपाईल करा कोडला जावा सीने कशासाठी डॉट क्लास फाईल घेण्यासाठी. एक्झाम्पल जावा कंपाईल माय क्लास डॉट जावा टू गेट द माय क्लास डॉट क्लास. ओके. म्हणजेच की काय कंपाईल करायचं तुमच्या कोडला माय क्लास जावाच्या नावाने तू काय घ्यायला की माय क्लास डॉट क्लासचा पॅकेज घ्यायला. ओके. आता पुढे बघा काय करायचं आहे क्रिएट सॉरी फ्रेंड्स इट्स माय बॅड. ओके वन सेकंड. ओके काय आहे क्रिएट अ फोल्डर विच इज द सेम ॲज द पॅकेज नेम अँड मेक शुअर दॅट द क्लास फाईल ऑर पॅकेज इज अ प्रेझेंट इनसाइड इट. इफ नॉट कॉपी इट इनसाइड इट. म्हणजे काय करा एक फोल्डर करा क्रिएट तो तुमच्या सेम असला पाहिजे पॅकेज नेमनुसार. अँड तुम्हाला शुअर काय करायचं जी क्लास फाईल आहे ना त्या पॅकेजची ती प्रेझेंट असली पाहिजे त्याच्या आतमध्ये. जर नसेल तर कॉपी करा त्याच्या आतमध्ये. ओके. तर हा तुमचा पॅकेज क्रिएट करण्याची स्टेप आहे. तर त्याला इम्पोर्ट कसा करायचा फ्रेंड तो बघा. ओके. तो कसा करणार टू इम्पोर्ट अ पॅकेज इनसाइड एनी अदर प्रोग्राम. मेक यूज ऑफ इम्पोर्ट स्टेटमेंट टू इन्क्लूड द पॅकेज इन युअर प्रोग्राम. म्हणजेच आपल्याला इम्पोर्ट कीवर्डचा यूज करायचा आहे. इट कॅन बी यूज द स्टार टू गेन द फुल ॲक्सेस ऑफ ऑल क्लासेस विदिन द पॅकेज ऑर जस्ट गिविंग द क्लास नेम इफ जस्ट वन क्लास ॲक्सेस इज रिक्वायर्ड. म्हणजे जर तुम्हाला सर्व क्लास ॲक्सेस करायचे असेल तर स्टार द्या. जर तुम्हाला एकच क्लास ॲक्सेस करायचे असेल तर डॉट देऊन पॅकेज नेमचा नाव द्या. म्हणजेच कसं आपण केलं होतं त्याचप्रमाणे की एक्झाम्पल इम्पोर्ट माय पॅकेज
डॉट माय क्लास हे आपण क्लास क्रिएट केला आहे. माय पॅकेज या पॅकेजचं नाव आहे. जर तुम्हाला सर्व क्लास पाहिजे असतील म्हणजे समजा आपण इनहेरिटन्सला यूज करतो त्याप्रमाणे तर तुम्ही कसं घेऊ शकता इम्पोर्ट माय पॅकेज डॉट स्टार आणि ह्याला क्लोज करून टाका. म्हणजे तुम्हाला जेवढे काही क्लासेस आहेत त्याचा ॲक्सेस मिळून जाईल. आय होप फ्रेंड्स तुम्हाला समजलं असेल आणि तुम्हाला आयडिया आली असेल की कोणता आन्सर कोणत्या क्वेश्चनला लिहायचं आहे. ओके, जर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. मिळूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय फ्रेंड्स.